हिवाळ्यामध्ये वाटाणा भरपूर स्वस्त असतो आणि वाटाण्याचे जे वेगवेगळे पदार्थ खाण्याची जी मजा आहे ना हिवाळ्यामध्ये ती काही वेगळीच आहे. तर आज आपण बनवतोय मस्त अशी हलवाई स्टाईल खमंग, खुसखुशीत, अतिशय खस्ता अशी लेयर्सवाली कचोरीची रेसिपी. तर ही कचोरी तुम्हाला दिसतच असेल किती खुसखुशीत अशी तयार झालेली आहे. तर बऱ्याचदा जेव्हा कचोरी आपण घरी ट्राय करतो ना, ती अशी खुसखुशीत होत नाही किंवा फुलत नाही. तर त्यासाठी काय करायचं आहे ते मी व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे सांगणारच आहे. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. कचोरी जेव्हा बनवत असतो ना, त्यावेळेला पीठ कमी होतं किंवा सारण जास्त होतं असं होऊ नये यासाठी परफेक्ट असं मेजरमेंट मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिलेलं आहे. चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी, सिंपल आणि सोपी आहे. त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा. तर सगळ्यात अगोदर आपण आता कचोरीसाठीचं जे पीठ आहे ना ते भिजवून घेणार आहोत. तर इथे मी मेजरिंग कप घेतलेला आहे. असेल तर मेजरिंग कप घ्या किंवा घरातली कुठलीही वाटी तुम्ही एखादी फिक्स करू शकता आणि त्याने हे जिन्नस मोजून घेऊ शकता. 2 कप इथे मी मैदा घेतलेला आहे, चाळून घेतलेला आहे. त्यात चवीपुरतं मीठ आणि 1 चमचाभर ओवा घालायचा आहे. आता इथे ही जी कचोरी आहे ना, ही तुम्ही पूर्णपणे गव्हाच्या पिठाची सुद्धा करू शकता. आता ज्या मेजरिंग कपाने आपण मैदा मोजून घेतलेला होता ना, त्याच्या पाव कप म्हणजे पाव वाटी जर घेणार असेल तर पाव वाटी एवढं तुम्हाला वितळलेलं साजूक तूप घ्यायचं आहे. आता हे जे मोहन आहे ना, जेव्हा आपण मोहन टाकतो ना, त्यामुळे आपली जी कचोरी आहे एकदम खुसखुशीत अशी तयार होते आणि हे परफेक्ट मोहन आहे. जर मोहन कमी जर झालं ना, कचोरी खुसखुशीत होत नाही, खस्ता होत नाही. त्यामुळे जे पाव कप मोहन घेतलेलं आहे ना वितळलेल्या तुपाचं, हे अगदी परफेक्ट आहे. जास्त जरी झालं ना तर तेलकट होण्याची शक्यता असते. तर त्यासाठी मोहन अगदी व्यवस्थित घेणं गरजेचं आहे. आता थोडं थोडं करून आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि मध्यम घट्ट हा गोळा मळायचा आहे. जास्त घट्टही नाही आणि जास्त सैलही नाही. तर हा मध्यम घट्ट गोळा इथे मी मळून घेतलेला आहे. आता 10 ते 15 मिनटं याला रेस्ट होण्यासाठी ठेवायचं आहे. रेस्ट झाला की पीठ आपलं छान व्यवस्थित भिजलंही जातं आणि कचोऱ्यासुद्धा छान होतात. तर पीठ भिजत आहे तोपर्यंत पुढील कृती करून घेऊया. आता ज्या मेजरिंग कपाने मैदा मोजलेला ना, त्याच मेजरिंग कपाने 1 कपवर मी फ्रेश वाटाणा घेतलेला आहे. त्यात 1 इंच आलंही घातलेलं आहे, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, एक 4 ते 5. आता हिरवी मिरचीचं जे प्रमाण आहे आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त ठेवू शकता. पाणी न टाकताच असं जाडसर आपल्याला वाटून घ्यायचं आहे. आता त्यानंतर लगेचच आपलं जे आतील सारण आहे ते बनवून घेऊया. तर कढाईमध्ये साधारणतः 2 चमचेभर आपल्याला तेल घालायचं आहे. त्यामध्ये जिरं, मोहरी आणि थोडीशी जाडसर कुटून घेतलेले मी इथे अख्खे धने आणि थोडीशी बडीशेप घेतलेली आहे. ती सुद्धा यामध्ये खूप छान येते, फ्लेवर खूप छान येतो. काही सेकंद आपल्याला तेलावरती परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण यामध्ये पाव चमचा हिंगसुद्धा घालून घेऊया आणि जे आपण सारण जे जाडसर वाटाण्याचं सारण तयार करून घेतलेलं होतं ना, ते आपल्याला ह्या तेलावरती परतवून घ्यायचं आहे. आता हे आपण मस्त असं याचा कच्चेपणाचा वास जोपर्यंत जात नाही ना, तोपर्यंत आपण हे परतवून घेणार आहोत किंवा म्हणजे आपल्या सारणाला असा कच्चा वास येणार नाही. तर पूर्णपणे सारणाचा कच्चेपणाचा वास निघून गेला की त्यामध्ये साधारणतः एक मोठ्या आकाराचा जो बटाटा आहे ना, तो आपल्याला उकडलेला बटाटा यामध्ये मिक्स करायचा आहे. त्यामुळे आपल्या सारणाला बाइंडिंगही छान येईल आणि कचोरीसुद्धा छान टेस्टी बनणार आहे. हे सगळे जिन्नस पुन्हा एकदा एकजीव करून घेऊया आणि यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहे. तर मसाल्यांमध्ये अगदीच आपले साधे सिंपल घरातले बेसिक मसाले आहेत ते वापरणार आहोत. तर हे पहा बरंचसं असं दाटसरपणा ह्या सारणाला आलेला आहे. त्यानंतर लगेचच आता सुखे मसाले टाकूया. अर्धा चमचा लाल मिरची पावडर, काश्मीरी लाल मिरची पावडर यामध्ये घातलेली आहे कारण ही कमी तिखट असते. सुरुवातीला आपण हिरवी मिरचीसुद्धा वापरलेली आहे. पाव चमचा हळद घालायची आहे. त्यानंतर 1 चमचाभर आमचूर पावडर. आमचूर पावडर नक्की वापरा कचोरीमध्ये कारण त्यामुळे खूप छान अशी टेस्ट येणार आहे, चटपटीत होणार आहे आणि अर्धा चमचा आपल्याला भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालायची आहे. चवीपुरतं मीठही घालून घेऊया आणि 1 चमचाभर आपल्याला साखर घालायची आहे. साखरेमुळे ना अजूनच छान टेस्टी लागते आणि हे टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, परंतु आपली चव बॅलन्स होण्यासाठी आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे. आता हे सगळे जिन्नस एकजीव करून घेऊया. आपलं सारण या ठिकाणी आता तयार झालेलं आहे. आता हे लगेचच आपण थंड होण्यासाठी एखाद्या भांड्यामध्ये काढून घेऊया. हलकंसं थंड झालं की याचे आपल्याला छोटे छोटे असे बॉल्स बनवून घ्यायचे आहे, जेणेकरून कचोरी बनवताना आपले हात जास्त काही खराब होणार नाही. तर त्यापूर्वी आपल्याला हे पूर्णपणे थंड करायचं आहे. गरम असल्यावर हे थोडंसं सैल झाल्यासारखं वाटतं. आता हे थंड झालं की बरोबर त्याला छान अशी बाइंडिंग येते आणि छान असे गोळे तयार होतात. हे पहा असे
मध्यम आकाराची बॉल्स इथे मी तयार करून घेतलेली आहे. आता तुम्ही कचोरी लहान मोठे साईजमध्ये बनवणार असाल त्यानुसार आपल्याला ही बॉल्स तयार करून घ्यायचे आहे. आता इथे आपलं पीठही छान भिजलेलं आहे. एकदा हाताने छान एकजीव करून घेऊया आणि त्यानंतर छोटे छोटे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहे. साधारणतः आपल्याला चपातीच्या आकाराचे हे जे गोळे आहे ना ते तयार करून घ्यायचे आहे. कारण ही जी कचोरी आहे ना आपण लेयर्सवाली करणार आहोत. जर तुम्हाला साधी बनवायची असेल तर साधीही बनवू शकता. त्याची आपल्याला चपाती वगैरे लाटायची गरज लागत नाही. छोटे छोटे बॉल्स तयार करायचे आणि त्यामध्ये आपल्याला जे सारण आपण तयार केलेलं आहे ते भरायचे आहे. हे पहा, अशा पद्धतीचा छोटा गोळा घ्यायचा आणि यामध्ये सारण भरायचं. परंतु आता मी तुम्हाला 2 पद्धती इथे दाखवते. दोन्हीही पद्धती तुम्हाला दोघांपैकी जी सोपी वाटेल ना त्या पद्धतीने तुम्ही ही कचोरी बनवा. तर अशी पातळ पोळी मी इथे लाटून घेतलेली आहे. त्यावरतून ना वितळलेलं जे साजूक तूप आहे ते छान असं लावून घ्यायचं आहे. म्हणजे छान खुसखुशीत होते आणि लेयर्स पडायला सुद्धा मदत होते. तर मी छान असं साजूक तूप लावून घेतलेलं आहे. वरतून थोडासा मैदा किंवा गव्हाचं पीठ तुम्ही यावरतून असं स्प्रिंकल करायचं आहे आणि मी जसं कृतीमध्ये दाखवत आहे ना त्या पद्धतीने तुम्हालाही फोल्ड करायचे आहे. तर दोन्हीही बाजू आपल्याला छान अशा दुमडून घ्यायच्या आहे आणि वरच्या दोन्हीही बाजूंना पुन्हा एकदा साजूक तूप लावायचं आहे आणि मैदा आपल्याला डस्ट करायचा आहे. त्यामुळे अजून छान अशी लेयर्स पडायला मदत होईल आणि खुसखुशीत सुद्धा होते. आता पुन्हा एकदा एक बाजू आपल्याला दुसऱ्या बाजूवरती दुमडायची आहे आणि लाटण्याने थोडंसं लाटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याचा रोल तयार करून घ्यायचा आहे. हलक्या हाताने आपल्याला लाटायचं आहे, जास्त जोर देऊन लाटायचं नाही आणि त्यानंतर हळूहळू आपल्याला याचा छान असा गोल रोल तयार करून घ्यायचा आहे. रोल तयार झाला की त्यानंतर आपण याचे मधोमध असे 2 कट करणार आहे. 2 कचोऱ्या साधारणतः आपल्या ह्या एका रोलमध्ये तयार होणार आहे. ही पद्धत जर तुम्हाला अवघड वाटत असेल तर आपली साधी सिंपल कचोरीसुद्धा तुम्ही बनवू शकता. परंतु ह्या पद्धतीने बनवले ना कचोरीला लेयर्स छान पडतात आणि दिसायला सुद्धा छान दिसते. याकरता मी अशा पद्धतीने ही लेयर्सवाली कचोरी बनवलेली आहे. आता इथे तुम्ही सुरीने कट करून घेऊ शकता किंवा अशा पद्धतीने दोऱ्याने कट केलं तर याचा शेप बिघडणार नाही. तर यासाठी मी दोऱ्याने कट केलेली आहे. सुरीनेही कट केलं तरीही काहीच हरकत नाही. अशा 2 आपल्या इथे या जे गोळे आहे ते तयार झालेले आहे आणि जी खालची बाजू होते ती आपल्याला वर आणायची आहे आणि जी मधोमध जी कट केलेली होती ती आपल्याला खालच्या बाजूने ठेवायची आहे. त्यामुळे आपल्या लेयर्स छान दिसतील आणि तेलामध्ये सुद्धा सुटतील. तर हे पहा, हलक्या हाताने पुन्हा एकदा आपण आता लाटून घेणार आहोत आणि मध्यम जाडीची ही आपल्याला पुरीप्रमाणे लाटून घ्यायची आहे. लेयर्स तर तुम्हाला इथे दिसतच असेल. मध्यम जाडीची ही आपण ही पुरी लाटून घेऊया आणि त्यामध्ये जे आपण सारण तयार केलेलं होतं ते आता भरून घेऊया. अगदी जास्त जर मोठा गोळा झाला असेल तर त्यातलं सारण थोडंसं काढून घ्यायचं आहे. व्यवस्थित दाबलं गेलं पाहिजे आणि ज्याप्रमाणे आपण करंजी भरतो ना अगदी तशाच आपल्याला ह्या ज्या कडा आहे ना त्या छान व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे. जर व्यवस्थित दाबल्या जात नसेल तर थोडासा पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे जेणेकरून तळतानाही फुटणार नाही. तर व्हिडिओमध्ये तुम्हाला ज्या पद्धतीने दाखवते ना त्या पद्धतीने तुम्हाला ही जी कचोरी आहे ती भरून घ्यायची आहे. वरती एक्स्ट्राचं जर पीठ राहिलं असेल तर ते काढून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे. हाताने पुन्हा एकदा आपण याला पसरवून घेऊया. थोडासा शेपसुद्धा देऊन घेऊया. अतिशय मस्त ही कचोरी तयार होते. हे पहा, अशा पद्धतीने हलक्या हाताने आपल्याला हे प्रेस करून घ्यायचं आहे. ही झाली पहिली पद्धत. दुसरी पद्धत दाखवते. एकदम साधं सिंपल आपल्याला पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि ज्याप्रमाणे पुरी लाटतो त्याप्रमाणे मध्यम साईजची आपल्याला ही पुरी लाटून घ्यायची आहे. त्यामध्ये सुद्धा आपण सारण भरून घेऊया आणि सेम कृती करायची आहे. सेम आपल्याला करंजीसारखंच हे दाबून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित पॅक करायचं आहे. आवश्यकता लागली तर पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे जेणेकरून पीठ तळत असताना ही जी कचोरी आहे ही उघडणार नाही. तर ही पहा, साधी सुद्धा कचोरी या ठिकाणी तयार झालेली आहे. ती सुद्धा हलक्या हाताने आपल्याला दाबून घ्यायचं आहे. तर संपूर्ण कचोऱ्या मी आता एकदाच बनवून घेणार आहे आणि एकदाच बनवून ठेवल्या की त्यानंतर झाकून ठेवायचे आहे जेणेकरून कडक होऊ नये. तर हे पहा, संपूर्ण कचोऱ्या या ठिकाणी बनवून झालेल्या आहे आणि एकसारख्या सुद्धा झालेल्या आहे. लगेचच तळून घेऊया. तळत असताना काही महत्त्वाच्या गोष्टी. तेल आपल्याला जास्त कडकडीत गरम ठेवायचं नाही. अगदी हलकंसं कोमट असायला हवं असं हे तेल आपल्याला ठेवायचं आहे. तेव्हाच ह्या कचोऱ्या छान खुसखुशीत होतात. तर इथे तुम्हाला कढाईमध्ये मी जेव्हा कचोऱ्या सोडल्या तेलाचा अंदाज आलाच असेल की कितपत गरम आहे. एवढ्याच प्रमाणात गरम ठेवायचं आहे. यापेक्षा जास्त थंड
किंवा यापेक्षा जास्त गरम करू नका. जास्त गरम तेलात तर तळतच नाही. हलकं कोमट तेलामध्येच ह्या कचोऱ्या सुरुवातीला 1 ते 1.5 मिनिटं तशाच ठेवायच्या. 1 ते 1.5 मिनिटानंतरच याला पलटवायचे आहे. जेव्हा तुम्ही 1 ते 1.5 मिनिटं हलक्या कोमट तेलामध्ये सोडल्या ना, त्या आपोआपच छान अशा फुलायला लागतात. तर मस्त अशा गोल्डन ब्राऊन रंगावर येईपर्यंत आपण ह्या तळून घेऊया. तर आता हलका हलका रंग यायला लागलेला आहे. आता यासोबत काही हिरव्या मिरच्यासुद्धा तळून घेऊया. मस्त अशा ह्या कचोऱ्या होतात आणि तळल्याच्या नंतर ना ह्या कचोऱ्या आपोआपच तेलाच्या वर तरंगायला लागतात. तेव्हा समजायचं आपल्या ज्या कचोऱ्या आहे या तयार झालेल्या आहे. मस्त ह्या कचोऱ्या लागतात. नक्की ट्राय करा ह्या वाटाण्याच्या सीझनमध्ये. जर तुमच्याकडे फ्रेश वाटाणा नसेल तर तुम्ही फ्रोझन वाटाण्याच्या सुद्धा ह्या बनवू शकता, त्याच्याही छान लागतात. परंतु सीझन चालू आहे त्यामुळे फ्रेश वाटाण्याच्या नक्की ट्राय करून पहा. संपूर्ण कचोऱ्या या ठिकाणी बनवून घेतलेल्या आहे. तेलकट म्हणाल तर जरासुद्धा तेलकट झालेले नाही, तुम्हाला दिसतच असेल. अतिशय साध्या सिंपल सोप्या पद्धतीने ही रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. तर नक्की ट्राय करून पहा आणि कशा झाल्या ना त्या मला कळवायला अजिबात कुठेही विसरू नका. आता ही रेसिपी पाहत जर तुम्ही इथपर्यंत आलाच असाल, चॅनलवर जर तुम्ही माझ्या नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. त्या बाजूचे जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळतील. आता ही किती कचोरी खस्ता झालेली आहे ते तुम्हाला तोडून दाखवते. त्यावरून तुम्हाला अंदाजही येईल आणि समजेल सुद्धा ही कचोरी किती खुसखुशीत अशी तयार झालेली आहे. हे पहा, मध्ये सारणसुद्धा अगदी भरगच्च असं भरलेलं आहे. आता ही अगदी तुम्ही जशी मार्केटमध्ये किंवा हलवाई बनवून देतात ना तशी सुद्धा बनवू शकता. मस्त असं दही, गोड चटणी, हिरवी चटणी आणि मस्त अशी बारीक शेव टाकून ही सर्व करायची. अप्रतिम लागते. तर मग कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी? रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल ना, घरी जरूर ट्राय करून पहा आणि कशी झाली ना ते कळवायला मला अजिबात विसरू नका. रेसिपीला लाईक तर तुम्ही करणारच आहे याची मला खात्री आहे, परंतु त्यासोबत ना एक छोटीशी कमेंटसुद्धा द्या, जेणेकरून मला अजूनच नवनवीन रेसिपी बनवायला प्रोत्साहन मिळेल. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.